जळगावच्या नशिराबादमध्ये डाळिंबाच्या बागेला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलाय। 1500 झाडांपैकी 600 पेक्षा जास्त झाडं ही वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडलेली आहेत आणि यामध्ये शेतकऱ्याचं 15 ते 20 लाखांचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलेलं आहे। शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत, तसंच काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाडंही उन्मळून पडलेत, त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। संभाजीनगरच्या पलटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 1000 हेक्टरवरील फळबागांना फटका बसलाय। डाळिंब, आंबा, केळी, पपई तसंच कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। त्याचं तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकमधील निफाड तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। शिवडी रेल्वे पुलाखाली गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला। नाशिकच्या येवल्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हाहाकार केलाय। ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि वृक्ष पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला। तसंच पावसामुळे भाजीपाला पिकांसह द्राक्ष आणि आंबा उत्पादकांनाही फटका बसला। मनमाड नांदगावात जोरदार पावसानं झोडपून काढलेलं आहे। या पावसामुळे पिकांचंही नुकसान होत आहे, तसंच अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। संभाजीनगरात मुसळधार पावसानं हाहाकार केला। या पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागल्यानं नागरिकांनी वीज कंपनीविरोधात संताप व्यक्त केला। बदलापुरात मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं। पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्यानं ठिकठिकाणी पाणी साचतंय, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली। बदलापुरातील 9 प्रमुख चौकांमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं मोहीम हाती घेतली आहे। तसंच 10 जूनपर्यंत 9 चौकांमधील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे। ही सिग्नल यंत्रणा सुरू झाल्यास वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे। राजापूरहून येवल्याला जाणारी बस अचानक रस्त्यामध्ये बंद पडली, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले। येवला आगारात अद्याप नवीन बसेस दाखल झाल्या नाहीयेत, त्यामुळे जुन्या गाड्या ग्रामीण भागात चालवल्या जात असल्याने बस बंद पडण्याच्या घटना वाढलेल्या आहेत। जालना जिल्ह्यातील नंदापूर येथे मान्सूनपूर्व पावसानं थैमान घातलं। वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकांना मोठा फटका बसलाय। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याची फळगळ आणि आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये पडलाय। अकोल्यात गेल्या 1 तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे। प्री मान्सूनच्या या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी जमा झालं होतं। प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षिततेसाठी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची अपेक्षा हवामान विभागानं वर्तवली। नागपूर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिला। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे काढणीस आलेल्या आणि काढणी सुरू असलेल्या भुईमूग, हळद, मूग पिकांना मोठा फटका बसतोय, त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालंय। पुण्याच्या दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे घरांचं छप्पर अक्षरशः उलटून पडलं, तसंच अनेक भागामध्ये भिंतीही कोसळलेल्या आहेत। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या नागरिकांकडून केली जाते। अकोल्यात मुसळधार पाऊस बरसतोय, यामुळे जिल्ह्यामध्ये 405 हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत आणि यामध्ये केळी, संत्रा, आंबा, कांदा अशा विविध पिकांचा समावेश आहे। तसंच हवामान विभागानं जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी केलाय, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। पुण्याच्या नारायणगाव बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे बाजारभाव गडगडले होते, मात्र आता सध्या टोमॅटोचे बाजारभाव वधारलेले आहेत। मात्र या अवकाळीच्या संकटानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक घटली आहे। परिणामी बाजारभाव वाढून सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं।